दिवसाची सुरुवात येशूबरोबर. अवर डेली ब्रेडमध्ये मी एक लेख वाचला होता. त्यामध्ये एका मुलाची गोष्ट सांगितली होती. तो मुलगा देवापासून खूप दूर गेला होता आणि त्याचे वडील जे होते हे देवाचे सेवक होते. आणि रविवारच्या भक्तीला ते चर्चला गेले, पण हा मुलगा गेला नाही. आणि थोड्या वेळाने मग त्या मुलाला असं वाटलं की आपण चर्चला जावं. आणि अशी काही तयारी केली नाही, अशीच त्याने त्याची ती फाटलेली जीन्स असते ती घातली, वर चुरगळलेला टी शर्ट होता त्याचा तो चढवला, कसे तरी पायात त्यांनी बूट घातले आणि तो तसाच निघाला. आणि भरधाव वेगाने त्यांनी गाडी चालवली की ते आपला चर्चच्या उपासनेला मला उपस्थित राहायचं आहे. चर्च संपल्यानंतर तो त्याच्या वडिलांना भेटला बाहेर आल्यावर, आणि त्या वडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि प्रत्येकाबरोबर त्याची ओळख करून दिली की हा माझा मुलगा आहे. आणि त्या मुलाला खूप आश्चर्य वाटलं की वडील मी अशा अवस्थेत आलो तरी माझी ओळख माझा मुलगा म्हणून करून देत आहेत. पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये देवाची जी प्रतिमा आहे हे प्रेमळ पित्याची म्हणून आपल्याला दिसते. यशाया 44वा अध्याय बघा, आयझाया चॅप्टर 44. ह्यामध्ये परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझे आहात. परमेश्वर म्हणतो मी तुमच्या संततीवर आशीर्वादाचा वर्षाव करेन, आशीर्वादाची वृष्टी करेन. इस्रायल लोक भरकटलेले होते, देवापासून दूर गेलेले होते, तरी देवाचं त्यांच्यावर प्रेम होतं. देवाचे प्रेम आम्हाला एक आपलेपणाची एक भावना निर्माण करते आणि आपली एक स्वतंत्र ओळख आपली तयार होते. गेल्या वर्षानंतर आता गेलं जे वर्ष आहे ते गेलं, पण आम्ही किती देवापासून दूर गेलो हे विसरून जा. आम्ही गेल्या वर्षी काय केलं हे विसरून जा. ह्या वर्षी आपण देवाच्या जवळ जाऊया. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. यशाया ह्याचा 44वा अध्याय आणि 5वं वचन, आयझाया चॅप्टर 44 अँड वर्स 5. जेव्हा कोणी म्हणेल मी परमेश्वराचा आहे, कोणी याकोबाचं नाव घेईल, कोणी आपल्या हाताने मी परमेश्वराचा आहे असे लिहील आणि इस्रायल हे उपनाव घेईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.